तिला पाहिजे खिडकीत फिरायला. माहितीये का की आम्ही दोघांनी आहे ना जवळ जवळ 1 वर्षानंतर चहा पितो. 1 वर्षानंतर. बर थांब इकडे ये इकडं. तिला असं आहे ना दुसरं एक अजून एक मित्रांनो ही जी गोष्ट काय माहितीये का, आता आम्ही समजा मम्मी किंवा मी काय करत असलो ना हिला बघायला पाहिजे. हिला आहे ना असं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे? तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला सांगतो खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण असं आहे माहितीये का की आम्ही दोघांनी आहे ना जवळ जवळ 1 वर्षानंतर चहा पितो. 1 वर्षानंतर. तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ वगैरे बघत असाल आमचे, तर त्याच्यामध्ये कॉफी पित होतो बरं का. पण ते कॉफीचं काय व्हायला लागलं, काय चव बी लागणं आणि त्रास तर जास्तच व्हायला लागला त्याचा बरं का आम्हाला. आता लहानपणापासून जसं कळते तसं नाही, जसं आईच्या पोटात आहे तसं चहा पितोय म्हटलं तरी चालेल. आणि अचानक म्हटलं चहानं ऍसिडिटी लय होती, चहानं लय त्रास व्हायलाय, चहा घातक आहे, चहा असा आहे, चहा तसं आहे. मग आमच्या डोक्यात असंच खूप शिरलं, अरे होय बाबा बरोबर आहे, लय त्रास होते, आपण काय करू, चहा नकोच प्यायला. मग अशी तलप जाईल ना. मग म्हटलं चला कॉफी पिऊ, कॉफीनं बरं वाटलं. पण कॉफीनं नाही रे बाबा, कॉफी आपल्यातली नाही कॉफी. मित्रांनो बघा कॉफीशिवाय तलप नाही जात. हिनं काय केलं माहितीये का, आपला गवती चहा तर आहेच आपल्या दरवाज्यात, तुम्हाला माहितीये झाड तिथे गवती चहा आणलाय आणि ठेवलाय, दूध वेलदोडे टाकले. तर मॅडमने जाम तयारी केली आज. जवळजवळ 1 वर्ष माझ्यापेक्षा ना मित्रांनो, मला चहा पिऊ वाटतंय असं काही नाही, पण मॅडमला चहा शिवाय अजिबात राहत नाही. मीच विचार करतोय इतकी चहा लवर आहे ना की मला नाही का असं माझं भांड गॅसवर खाल्लं नसते कधी, इतका चहा प्यायची. म्हणून मी स्वतःलाच का नाही असं पण बांधला होता की चहाच नाही प्यायचा, काही होते चहाच नाही प्यायचा. इतकं आग्रह केला लोकांनी, इतक्या मैत्रिणीची मन दुखवलेत मी घरी गेल्यावर, बस ग थोडा चहा पी थोडा, तरी पण नाही पिला. पण आता ना नको रे बाबा, असं वाटायला लागलं चहा पायाला आणि उद्या मेलेस तर. म्हणून म्हटलं खाऊन पण मरा रे बाबा, नकोच. हा बघा ही कार्टी बघा, हो का ही अशी आगाऊ झाली ना आता. नेमका आम्ही व्हिडिओ बनवत असताना ना हिला काय होतं काय माहिती, नुसतं वरडते. ते माहितीये का आपल्या घरामध्ये, माहितीये का तुम्हाला, प्रत्येकाच्या घरात बघा लहान मुलं कशी करतात. कोणाचा फोन आला ना, मम्मी हे दिके, मम्मी ते दिके. सेम आहे बघा. का कुठे गेली का तिला ना असं माहिती झालेलं आहे. हे अशी एवढी नाटकं करते की तिचं काय सांगू, ते लहान मुलाच्या वरचं झालंय तिचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो काय झालं माहितीये का, चहा एकतर 1 वर्षानंतर पितो आम्ही बरं का दोघं जण. पण तिला काय म्हणलं, आपण डायरेक्ट चहा नको प्यायला सकाळ सकाळ, एकतर आपण नाश्ता नाही केलेला. तिला म्हणलं मस्तपैकी एक चपाती कर नाही का, त्याच्यामध्ये आपण रोल बुडवून खाऊ म्हणलं अर्धी, म्हणजे जेणेकरून त्रास बी होणार नाही, नाश्ता बी होऊन जाईल. काय होतं, कुठलाही पण पाळला ना मित्रांनो, एक बाजूने विचार मनात येते की यायला मन मारून काय जगायचंय. एक तर तलप एवढी होते आणि मला ऍसिडिटी लय होत होती म्हणून केला, पण असंही ऍसिडिटी व्हायच लागली मला. हा ना, त्रास व्हायला लागला. नाही पीक काय एकच झाले ते. हा बघा, हाव का ही कार्टी, हाव का काय पाहिजे तुला, काय पाहिजे सांग मला. सकाळी पोट भरून खाल्लीये, दूध पिले, पाणी पिले, बाहेर खेळून आले, हा, आणि परत वरडा लागली. आता काय पाहिजे? अजिबात भेटणार नाही काय. हा, आगाऊपणा करायचं नाही. सगळं समजतं बोललेलं तिला, आहे का? हो का, लेले का बसती का तू? बर थांब इकडे ये इकडं. तिला असं आहे ना दुसरं एक अजून एक मित्रांनो ही जी गोष्ट काय माहितीये का, आता आम्ही समजा मम्मी किंवा मी काय करत असलो ना हिला बघायला पाहिजे. हिला आहे ना असं बघायला पाहिजे. आता शांत बसली का नाही बघा. हो का, आम्ही काय करतोय काय नाही हिला सगळं बघायला पाहिजे. असं घेतलं की शांत बसती. म्हणजे वरती तिला वाटतं किचन वाट्यावर आम्ही काय खायला लागलो का काय. सेम गुणधर्म आहे तिच्यात मुलांसारखे. लय आगाव झाले कार्टी लय. काय पाहिजे बाई तुला? खिडकी उघड का तिला, जाऊ दे खिडकीत. जाऊ दे, माझी उंची पुरत नाही. जा पळ. उन्न वाटतं हे असं हिला पाहिजे खिडकीत फिरायला. बघा बाईचा आनंद गगनात मावना आहे. आज किती 1 वर्षानंतर चहा पित्या मित्रांनो. एवढा पण आहे ना मी सुद्धा कधी पाळला नसता, या कुत्रीमुळे पाळलाय मी, आणि हिलाच तलब झाली आता. हा आज काय खरं नाही, आज काय भांड काय खाली उतरत नाही. बाई थोडं तर जरा पाळावं लागेल.
तर काही टेन्शन नाही. काय नाही मित्रांनो, मनासारखं खायचं, मनासारखं जगायचं. काय माहितीये का, भरोसा नाही कधी कुणाचा. मी कालच आहे ना काल नाही, मागच्या आठवड्यामध्ये आहे ना पुण्यातली एक न्यूज वाचली मित्रांनो, पुण्यातली बरं का. तर ते टेनिस असतं ना, टेनिस खेळताना आहे ना एक 4 म्हणजे नाही का असं संध्याकाळी जातात ते बिझनेसमॅन मोठे मोठे लोक. तर त्यातलं एक जण आहे ना डायरेक्ट टेनिस खेळताना चक्कर येऊन डायरेक्ट जागेवर गेला, उठला बी नाही मित्रांनो. राधा मरू द्या, काय आयुष्य एकदाच आहे. खायचं, खाऊन व्यायाम बी करायचं बरं का, असं काय नाही, नुसतं खायचं. आणि सांगू का, मोठे मोठे जे असे नाही का जिम ट्रेनर असतात किंवा जे असे मोठे मोठे असतात ना, ते सुद्धा स्वतः सांगतात की करा सगळं डाएट करा, पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना हे खावंसं वाटतंय ते खा. मन मारून लागायचं नाही. मन मारू नका. घातली एकदाची मनाची समजूत. चला आता मस्त वेगळे बघू इकडं, बघू आज चहा पिणार. विषयच नाही. चल बाई जाऊ तिकडं. मित्रांनो काय मॅडमचा गगनात आनंद मावा नाही बघा. तर आज पिणार आहे चहा आम्ही. तर तुम्हाला वाटत असेल आयला काय चहावरून असं व्हिडिओ बनवला यांनी, पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का, चक्क 1 वर्ष चहा पिलेला नाही. विचार करा तुम्ही दोघांनी पण. ह्याच्यावरून सांगा तुम्ही, खरंच आनंद वाटणार का नाही. होय मग काय अयो खतरनाक. आमचा लहानपणी सकाळचा नाश्ता हाच असायचा. सकाळ सकाळ आई गरम गरम चपाती करायची, मस्त चहाचं भांड दिलं की चहा चपाती खाणार थेट शाळेला. बरं चला मित्रांनो या चहा प्यायला मस्तपैकी. आम्ही पण पितो चहा, तुम्ही पण. मला वाटतं सकाळ सकाळ आता चहाचं नियोजन तुमचं पण चालू असेल. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ. आणि आपलं ब्लॉग जर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका.